नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महेश हजारे, संस्थापक अध्यक्ष रोकठोक प्रहार कामगार संघटना. खरं तर आता लोकसभेच्या निवडणूक झाल्या आणि विधानसभा निवडणुकीची लवकरच रणधुमाळी चालू होईल. माझा मुळात प्रश्न हा आहे की चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा आहेत आणि या 6 विधानसभासाठी 6 आमदार आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने आपल्याला मिळालेले आहेत. परंतु झालं कसं, नेतेगिरीचा छंद जनतेसाठीचं काम मात्र बंद आहे. ह्या भूमिकेमधून खऱ्या अर्थानेच काम चालू आहे. आता मी असं का म्हणतोय, खरं तर आपण आमदारांना प्रश्न केले पाहिजे आणि आमदारांनी पण खऱ्या अर्थाने चला ठीक आहे, तुम्ही वर्षभर, 4 वर्ष, 5 वर्ष जनतेसाठी किती उपलब्ध होतात त्याचा हिशोब तुम्ही खऱ्या अर्थाने दिला पाहिजे. आता भविष्यामध्ये तुम्ही या निवडणुकीच्या नंतर काय करणार याचे आश्वासन देण्यापेक्षा या 5 वर्षामध्ये तुम्ही जनतेसाठी काय केलं याचा हिशोब खऱ्या अर्थाने जर तुम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे मांडला आणि तुमचं काम जर चांगलं असेल तर ही जनता तुम्हाला परत प्रचंड बहुमताने निवडून देईल. आणि जर तुम्ही जनतेसाठी शून्य काम केलं असेल तर जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावा हा विचार खऱ्या अर्थाने जनतेनं केला पाहिजे. आपण आमदारांना फक्त काही निवडक प्रश्न विचारले पाहिजे आणि सर्वांना माहित आहे की सर्वसामान्य जनतेला काय अपेक्षित आहे. कारण जनता तुम्हाला घर चालवा हे तर कधी म्हणणारही नाहीये. आम्हाला फुकट घरी बसून तुम्ही आम्हाला पोसा हे सुद्धा म्हणणार नाहीये. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित काय की त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्याची जी सुविधा आहे ती सुविधा चांगल्या पद्धतीनं मिळाली पाहिजे, वाढते प्रदूषण आहे त्या प्रदूषणापासून कुठेतरी सुटका झाली पाहिजे, वाढती गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी कुठेतरी थांबवली पाहिजे. या अशा या सर्वसामान्य गोष्टी आहेत ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने तुमच्या आवाक्यामधल्या आहेत. परंतु त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केली, त्याच्यासाठी आपण कुठलं नियोजन केलं का, त्या बाबतीमध्ये आपण कधी बोललो का, हे सुद्धा आपण खऱ्या अर्थाने जनतेसमोर मांडलं पाहिजे. आज आपण पाहतोय की चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा जरी असला तरी बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आणि या बेरोजगारीसाठी खरं आपण काही उपाययोजना केली असेल तर निश्चितपणे आपण जनतेसमोर सांगावं आणि निवडणुकीमध्ये, प्रचारामध्ये ते मुद्दे मांडावे की तुम्हाला रोजगार देण्यासाठी आम्ही एवढे प्रयत्न केले आणि एवढ्या लोकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला. तो हिशोब खऱ्या अर्थाने आपण मांडला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे कंत्राटी कामगार आज काम करत आहे, हॉस्पिटलमध्ये काम करत असतील, महानगरपालिकेमध्ये काम करत असतील, नगर परिषदेमध्ये काम करत असतील, जिल्हा परिषदमध्ये काम करत असतील, प्रदूषण मंडळामध्ये काम करत असतील, प्रत्येक शासकीय आस्थापनेमध्ये काम करतायत, हॉस्पिटलमध्ये काम करतायत, प्रायव्हेट आस्थापनेमध्ये काम करतायत, त्यांना मिनिमम वेजेसनुसार रोजगार मिळतो का, ह्याही गोष्टी खऱ्या अर्थाने आपण विचारल्या का संबंधित आस्थापनेला, याच्यावरती कुठेतरी आपण बोलणार आहात की नाहीये का. फक्त आपण आमदार झालो आणि आमदार झाल्याच्या नंतर आता जनतेसोबतची आपली जबाबदारी संपली, आता मी, माझं घर, माझा परिवार आणि माझी आमदारकी एवढंच आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घेऊन पुढे जाणार आहात का. आणि असं असेल तर जनतेनं खऱ्या अर्थाने अशा आमदारांना घरी बसवलं पाहिजे. कारण जे जनतेसाठी जर उपलब्ध होत नसतील, जनतेच्या प्रश्नावरती जर भांडत नसतील, बोलत नसतील, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जर पुढाकार घेणार नसतील तर अशा आमदारांना खऱ्या अर्थाने आपण घरी बसवलं पाहिजे. कुठल्याही आश्वासनाला, पोकळ आश्वासनाला भीक न घालता आता यांना विचारलं पाहिजे की 5 वर्षामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आज आमच्या मुलांचं शिक्षण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आम्हाला पैसे देऊन मुलाला शिकवावं लागत आहे. ही वाढणारी लूटमार आहे. या लूटमारीच्या बाबतीमध्ये आपण काय नियोजन केलं. सरकारी शाळा बंद पडत आहेत त्या बाबतीमध्ये आपण काय बोलणार आहात. आणि मग आपण जी देशभक्ती मिरवतो, खरं तर आपण हातामध्ये झेंडा घेतला आणि जय हिंद म्हटलं की देशभक्ती सिद्ध होते का. जनगण मन कुठं आपण उभं चालू असेल आणि आपण उभं टाकलं म्हणजे आपली देशभक्ती सिद्ध होते का. कुठेतरी अन्याय अत्याचार झाला त्या बाबतीमध्ये फक्त कॅन्डल मार्च काढून आपली देशभक्ती सिद्ध होते का.
तर खऱ्या अर्थाने आपण नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की जिथे आपण राहतो, ज्या मतदारसंघात राहतो, ज्या जिल्ह्यात राहतो, ज्या गावात राहतो, ज्या शहरात राहतो, त्या शहरामध्ये खऱ्या अर्थाने ही लागलेली भ्रष्टाचाराची कीड आपण मिटवली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आमदार ऐकत नसतील तर त्यांना आपण ऐकायला लावलं पाहिजे, त्यांना काम करायला लावलं पाहिजे, कारण ते आपले लोकसेवक आहेत. आणि ह्या लोकसेवकांना खऱ्या अर्थाने आपण काम सांगितलं पाहिजे, काम करून घेतलं पाहिजे. आपण असं करून घेत नाही आहोत आणि आपण असं करून घेत नसल्यामुळे सुद्धा ते मस्तपैकी निष्क्रिय आहेत. त्यांना कुठल्या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये. काय चालू आहे, किती बेरोजगार होत आहेत, किती हॉस्पिटलमध्ये त्यांची लुटमार होते, प्रदूषणामुळे किती रोग होतात, किती आजार होतात, शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत की नाहीत, मेडिसिन आहेत की नाहीत, कुठे त्यांना कसला ताळमेळ नाही, त्या बाबतीमध्ये कधी बोलणारही नाही आहेत. ह्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने आपण त्यांना बोलायला लावलं पाहिजे. काही ठराविक प्रश्न आपण खऱ्या अर्थाने आमदारांना विचारले पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपल्याला मोठी मोठी आश्वासन दिली जातील त्यावेळेस फक्त काही ठराविक त्यांना प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारा की चंद्रपूर जिल्हा हा जर औद्योगिक जिल्हा असेल तर तुम्ही आमच्या मुलांच्या रोजगारासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत या 5 वर्षामध्ये आणि किती लोकांना तुम्ही खऱ्या अर्थाने रोजगार उपलब्ध करून दिला याचा थोडा त्यांना हिशोब विचारा. या 5 वर्षामध्ये शासकीय किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जो बोजवारा उडालेला आहे ना, तिथं डॉक्टर आहेत ना, वेळेवर मेडिसिन उपलब्ध, अर्धी मेडिसिन बाहेरून घ्यावं लागते, डॉक्टर वेळेवर उपलब्ध नाही आहेत, कुठलीही सुविधा त्या ठिकाणी दिली जात नाहीये. एक आमदार म्हणून तुम्ही या सरकारी दवाखान्यामध्ये कधी भेट देऊन कधी त्या ठिकाणी सुविधा कशी त्या ठिकाणी पुरवली जाते याचा कुठंतरी आपण आढावा घेऊन खऱ्या अर्थाने सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे का, हा एक प्रश्न आपण खऱ्या अर्थाने त्यांना विचारला पाहिजे. आज प्रत्येक गरीब व्यक्तीला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणं, त्या ठिकाणी उपचार घेणं परवडणारं नाही, कारण प्रचंड फीस, प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट त्या ठिकाणी सांगितल्या जातात आणि फार मोठी लुटमार त्या ठिकाणी होते. या लुटमाराच्या बाबतीमध्ये कुठंतरी आपण त्या ठिकाणी खाजगी हॉस्पिटलवरती आळा घातला का, ह्या 5 वर्षामध्ये आपण त्यांना विचारलं पाहिजे. शासकीय असतील, अशासकीय असतील, निमशासकीय असतील, ह्या आस्थापनेमध्ये जे कंत्राटी आमच्या महिला काम करतात, महिला कामगार आहेत, पुरुष कामगार आहेत, अशा कंत्राटी कामगारांची जी आर्थिक लुटमार होते त्यांना मिनिमम वेजेसनुसार त्या ठिकाणी पगार दिला जात नाहीये, त्यांना इतर कुठले लाभ दिले जात नाहीत. या बाबतीमध्ये आपण कधीतरी विचार केला का या 5 वर्षामध्ये, आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण कुठंतरी उपाययोजना केली का, हाही प्रश्न खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे. आणि मग जर ह्या आमच्या ज्या काही मूळ गरजा आहेत, ज्या साधारणपणे तुम्ही एका चुटकीशी करू शकतात, त्या सुद्धा करू शकत नसाल तर भविष्यामध्ये आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची. तुम्ही जर आम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार नसाल, कारण आपण पाहतोय की फार मोठी मोठी टेंडर काढली जातात जी अर्धेच्या वरती बोगसच असतात, ज्याची काही आवश्यकता नसते, कमी कामगारावरती काम भागवलं जाते. आज अनेक अशा आस्थापना आहेत त्याच्यामध्ये आज कामगाराची कमतरता आहे, टेंडर मात्र प्रचंड मोठी आहेत. आणि मग ही जी टेंडर मोठी काढून कमी कामगारामध्ये काम केले जातात, कंत्राटदाराचा फायदा करून दिला जातो, अजून कोणाकोणाचा फायदा करून दिला जातो. मग इथल्या जनतेनं फक्त जो दूषित प्रदूषण आहे त्यासाठी मरायचं का, आणि कुठंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचा खर्च करून स्वतः भिकेला लागायचं का, एवढीच तुम्ही उपाययोजना करणार आहात का, याच्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलेला आहे का, हा सुद्धा प्रश्न खऱ्या अर्थाने मतदार माझ्या बांधवांना आणि भगिनीनं विचारला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षण आणि घर सुधारतं, शिक्षण असलं पाहिजे. आज गोरगरिबांना परवडणारं शिक्षण आहे का, सरकारी शाळा बंद करत आहे आणि प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांच्या भरमसाठ फीस वाढत आहेत, आणि ही शाळेमध्ये होणारी लुटमार तरी आपण कुठेतरी थांबवणार आहोत का, त्यासाठीच तरी आपण उपाययोजना करणार आहोत का, ही एक मोठा प्रश्न आहे. आज ह्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चौही बाजूकडनं फॅक्टरी आहेत, औद्योगिक जिल्हा आहे, अनेक वेगवेगळा निधी शासनाला त्या ठिकाणी प्राप्त होतो, परंतु या निधीचा वापर सर्वसामान्यासाठी आजपर्यंत झालेला आपण सांगावं की सर्वसामान्यासाठी या खनिज कम निधीसाठी वापर झाला, CSR फंडचा सर्वसामान्यासाठी वापर झाला, परंतु हा पण कुठं जातो हा तुम्हालाच माहीत आहे.
परंतु आम्हाला तेवढ्या मोठ्या खोलीमध्ये जायचं नाहीये. सर्वसामान्यांना लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा मात्र पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्या जबाबदाऱ्या जर आपण पार पाडणार नसाल तर खऱ्या अर्थाने जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये जनता निश्चित तुम्हाला विचारेल. फक्त निवडणुकी आल्या की समोर यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं आणि फक्त आपल्या धुंदीत राहायचं, हा कुठंतरी प्रकार थांबला पाहिजे. आणि आता सुजाण नागरिकांनी आता आपल्या हातामध्ये ही निवडणूक घेऊन खऱ्या अर्थाने एक चांगलं नेतृत्व प्रत्येक मतदारसंघामध्ये दिलं पाहिजे. आणि जे आमदार त्या ठिकाणी निष्क्रिय असतील, ज्यांचं काम शून्य असतील, त्यांना मात्र प्रचंड बहुमताने घरी बसवलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये असे निष्क्रिय लोक तयार होणार नाहीत. कारण आपल्या साधारणशा खूप छोट्या छोट्या गरजा आहेत, त्या गरजा खऱ्या अर्थाने आपण पुरवल्या पाहिजे. कुठलीही जनता तुम्हाला फुकटचं मागत नाही आहे. जे शासन देतं ते पण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. तेवढं जर तुम्ही करत नसाल तर मग लोकप्रतिनिधी किंवा आमदार म्हणून तुम्ही सपशेल फेल आहात असं मी म्हणतो. कारण तुम्ही जर नागरिकांना आरोग्याची सुविधा व्यवस्थित देऊ शकत नसाल किंवा त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही उपाययोजनाचं नियोजन तुमच्याकडे नसेल तर सर्वसामान्य जनतेनं स्वतःचे हाल करण्यासाठी तुम्हाला निवडून द्यावं का, हा सर्वात मोठा प्रश्न जनतेनं विचारला पाहिजे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये काही ठराविक प्रश्न आपण आमदारांना विचारा की ह्या 5 वर्षाचा हिशोब तुम्ही आम्हाला द्या, ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय केलं. एवढा जरी त्यांनी हिशोब तुमच्यासमोर मांडला तर पुढचा निर्णय घ्यायला तुम्ही सक्षम आहात. एवढंच आपल्यासमोर मी काही गोष्टी मांडतो. येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याशी बोलणार आहे, चर्चा करणार आहे. प्रत्यक्ष आपल्या गावामध्ये येऊन प्रत्यक्ष आपल्याशी भेटून अनेक गोष्टीशी चर्चा आपल्याशी करणार आहे. आणि प्रामाणिकपणे प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरून जनजागृतीचं काम खऱ्या अर्थाने रोखठोक प्रहार कामगार संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत. आणि जेणेकरून एक चांगला आमदार लोकप्रतिनिधी आपल्याला मिळावा याच्यासाठी निश्चितपणे आपण सर्वजण प्रयत्न करू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.